बॅलन्स करेल ना भाजपा, कारण कसं आहे की बीडचं जर राजकारण आपण काळजीपूर्वक बघितलं तर बीडच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठा संघर्ष दोन समाजामध्ये, मराठा समाज आणि दुसरा वंजारी समाज. हे दोन्ही अक्षरशः असे समाज आहेत की त्या दोघांमध्येच लढाया झालेल्या आहेत, राजकीय लढाया. आपण अगदी गेल्या 10 लोकसभा निवडणुका जरी काढल्या तरी गोपीनाथ मुंडे यांनी ही लोकसभा, बीडची लोकसभा जिंकण्यासाठी राष्ट्रवादीतून उमेदवार आयात केलेत ना, आणि राष्ट्रवादीनी त्यांना चेकमेट करण्यासाठी जयसिंग गायकवाड सारख्यांना आपल्या पक्षात घेऊन खासदार केलं. हे राजकारणामधली जी त्यांची चढाओढ आहे ती राष्ट्रवादी आणि भाजपा हीच आहे त्या जिल्ह्यामध्ये, आणि तो फॅक्टर अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे एकतर तुम्ही मराठा राजकारण करता, त्यामुळे राष्ट्रवादीचं राजकारण हे मराठा केंद्रित दिसेल. हे पहिल्यांदा धनंजय मुंडे राष्ट्रवादीत अजित पवारांच्या बाजूने राहिले म्हणून थोडा बदल दिसला, नाहीतर बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं राजकारण हे मराठा बहुल राजकारण आहे. ती वोट बँक आपल्याकडे राहावी असं राष्ट्रवादी प्रयत्न करतो, आणि भाजपा मुंडे फॅमिलीच्या माध्यमातून वंजारी वोट बँक आपल्याकडे राहावी असं सातत्याने प्रयत्न करतो.